त्याच्या साथीला कॅप्टन कूल विजय विशाल जितेकर आणि पाहायला गेलं तर मोठा फॅन्स वर्ग दोनही खेळाडूंचा आणि जोडी मैदानामध्ये एंटर करतायत सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेची पहिला उपांत्य फेरीचा हा सामना चंदन 11 सात्विक आणि स्वरूप 11 रामवाडी पेण या दोन टीम्स मधून मात्र कोणता संघ फायनल मध्ये अगोदरच दाखल झालेल्या श्रीजा केपीसी इनामपुरी संघाच्या विरोधामध्ये खेळणार आणि यासाठी मात्र ही लढाई सुरू होते दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा शो द गुड क्रिकेट शो द गुड गेम एक चांगलं मनोरंजन नक्कीच होणार या मॅच मध्ये त्यामुळे आस्वाद घ्या खरं तर या स्पर्धेचा या मॅचचा होईल सुरुवात आता मात्र या सेमीफायनलला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले केतन मात्रे आणि विशाल जितेकर तर इकडे सात्विक आणि स्वरूप 11 रामवाडी पेण टीम कडून गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतोय मॅन फ्रॉम बोरकार शुभम डाकी डावखुरादाचा तेज तर्रार गोलंदाज उंचपुरा गोलंदाज आता मात्र समोर केतन मात्रे सारखा तगडा फलंदाज विशाल जितेकर त्यात तो सुद्धा पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये अलौकिक कामगिरी त्यानं सुद्धा केलंय कारण तर त्याचा सुद्धा एक फटका आपण पाहिला होता अनऑर्थोडॉक्स ज्या पद्धतीनं पाठीमागे सुपला शॉट खरं तर रबर बॉलवर हे फटके रबर बॉलवर क्वचित पाहायला मिळतात परंतु ते धाडस केलं होतं विशालचं आणि तो फटका सुद्धा चांगलाच प्रसिद्ध झाला होता केतन मात्रे विरुद्ध शुभम डाकी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर केतन मात्रेनं 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवले दुसऱ्या बाजूला शुभम डाकी त्यानं सुद्धा 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलाय आणि त्याचमुळे एक चांगली फाईट एकदा जोरदार टाळ्या उंचावते या स्पर्धेसाठी या मॅच साठी सेमीफायनल फर्स्ट शुभम डाकी तयार शुभम डाकी गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतो लेफ्ट आर्म ओ द विकेट ना समोर केतन मात्रे पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप स्विच हिटचा फटका केतन मात्रेच्या बॅट मधून मात्र देत त्याला टनाटन केतनचा षटकार पहिलाच बॉलवर धाडसाचं कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीनं शुभम डाकीचा पहिलाच वार परतवून लावलाय पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु यावेळेस मात्र चेस केलं होतं की त्यांना एक चांगला चेंडू तदनंतर मात्र षटकारानंतर कमबॅक करत असताना शुभम डाकी 2 मॅन ऑफ द मॅच शुभम डाकीनं सुद्धा फक्त गोलंदाजीच्या जोरावर घेतल्यात आणि तेच दर्शवतोय केतन मात्रेला जरी षटकार आला असला तरी ती क्षमता माझ्यामध्ये आहे कारण मी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच प्राप्त केल्यात दोनही खेळाडू 2 मॅन ऑफ द मॅच प्राप्त करणारे आणि त्यांच्यामध्ये असणार हे युद्ध ओ स्वीप करायचं होता हलकीशी अपील पाहायला मिळते चेंडू थोडासा कमी गतीनं बॉल जाऊन सरळ शरीरावर धडकला होता काय कमबॅक आहे हेच द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्याच बॉलवर षटकार मारला म्हणून काय झालं उर्वरित चेंडू माझ्या हातामध्ये आहेत आणि ते चांगलं करण्याचा मी प्रयत्न करेन आणि तोच प्रयत्न सध्याच्या घडीला शुभम डाकी मैदानामध्ये करत असताना लगातारचे 2 चेंडू निर्धाव आणि तेही महाराष्ट्रामधील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू केतन मात्रेला सुपर बॉलिंग हलक्या हाताने यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय किंवा पॉइंटला पहिली रन वेगानं कंप्लीट केले दुसऱ्यासाठी नाही विशालने थांबवलंय या मॅच मध्ये घाई करून जमणार नाहीये कोणत्याही परिस्थितीमध्ये ॲज अ आयकॉन सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट प्लेयर केतन मात्रे जेवढे जास्त चेंडू खेळेल तेवढंच मात्र चंदन 11 संघाच्या दृष्टिकोनातून ते फायद्याचं ठरणार आहे परंतु पाहूया शुभम डाकी लाजवाब पुनरागमन म्हणावं लागेल कारण बऱ्याच वेळेला पहिल्या बॉलवर जेव्हा षटकार पडतो ना अनेक गोलंदाज खरं तर संपूर्णपणे आपली लय हरवून बसतात बऱ्याच वेळेला ती धडकी भरते गोलंदाजाच्या मनामध्ये परंतु शुभम डाकी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये ओ फुल टॉस होता फक्त रिशा सायन वळवले बॉलला
स्क्वारलेकडे क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी विशाल जितेकर खातं उघडेल 1 या धावेनं. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावर. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. सलामीची जोडी आपण पाहताय. केतन म्हात्रे त्याचं राड फार गरजेचं असेल. विशाल जितेकर एक चांगली बळकटी नेहमीच तो डावाला स्थैर्य देण्याचं कार्य करत असतं आणि चांगली स्टार्ट मिळणं सेमीफायनलच्या मॅच मध्ये सुद्धा फार गरजेचं आहे. कारण चैतन्य पाटीलच्या नेतृत्वाखाली या संघानं मात्र कमाल केले मित्र म्हणेन. अनेक मोठ्या संघांना खरं तर पराभूत केले या स्पर्धेमध्ये. कटकण्याचा प्रयत्न खरं तर ऑफस्टोन लाईनवरचा हा चेंडू बॅट एज घेतल्यानंतर समोर गेलाय. फॉलो थ्रू मध्ये डाकी उचलेल बॉल. तोपर्यंत मात्र त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या पडल्या. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता परंतु त्यानंतर 5 बॉल मध्ये फक्त 3च धावा दिल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनबाद 9 चंदन 11. आपण तर नितीन शेट म्हात्रे आपण पाहतोय या नानोबा मैदान जे पारगावचं मैदान आहे या मैदानाचे ग्राउंडचे ते उपाध्यक्ष नितीन शेट म्हात्रे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. दीपक पाटील सर DJSDCनं सुद्धा सर्वांना खुश केलं. रायगड प्रीमियर लीगमध्ये काल जरा भेदणारं संगीत प्रेक्षक वर्ग सुद्धा एन्जॉय करतोय. धन्यवाद. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 9 धावा आणि या मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय कौस्तुभ म्हात्रे. मॅन फ्रॉम निगडे पेण तालुक्यामधील तेज तर्रार गोलंदाज. पहिला बॉल. यावेळेस मात्र ऑफस्टोनच्या बाहेर लोवर फुल टॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर मिडॉनच्या दिशेमध्ये हा चेंडू सरकलाय. तोपर्यंत मात्र सिंगल 1 रन. परंतु पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र केतनवर थोडंसं नियंत्रण मिळवलंय हे मान्य करायलाच हवं. कारण पाठीमागच्या 5 बॉलमध्ये केतनची आकडेवारी पाहिली तर 5 बॉलमध्ये 3 धावा. त्यामुळे ते दडपण टाकायचं होतं केतन म्हात्रेवर. ते टाकण्याचा प्रयत्न मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं. सुरुवातीला शुभम टाकी त्यानंतर आता मात्र कौस्तुभ म्हात्रेनं केलंय आणि हे फार गरजेचं सुद्धा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कौस्तुभ तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. विशालसाठी खोलात टाकलेला हा बॉल खोदून काढलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं बॉल चाललाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. कोणतीही संधी नाहीये. दोन्ही चेंडू आपण पाहिले तर थोडंसं ऑफस्टोनच्या बाहेर बरोबर टप्पा ठेवलाय. फुल लेंथ हाताळण्याचा प्रयत्न आणि कौस्तुभ म्हात्रे त्यामध्ये मात्र मोलाची भूमिका निभावतोय. सध्याच्या घडीला 11 धावा धावफलकावर आहेत. केतन म्हात्रे विशाल जितेकर दोन्ही फलंदाज जरूर खेळपट्टीवर सुरक्षित असतील परंतु पहिल्या बॉलवर षटकारानंतर मात्र थोडंसं का होईना थोडीशी धावगती मंदावले हे मान्य करायलाच हवं. कौस्तुभ पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स. तिसरा चेंडू आपल्या षटकामधील. केतनसाठी ऑफस्टोनच्या बराचसा बाहेर पंचांचा इशारा येत असताना वाईट बॉल. बऱ्याच वेळेला केतन म्हात्रे समोर असेल तर दडपण असतं. केतन म्हात्रे समोर चेंडू फिरवावा की सरळ सोडावा आणि या द्विधा मनस्थितीमध्ये मात्र थोडासा कौस्तुभ म्हात्रे गडबडतोय. कारण केतन समोर आहे. समोर आला तर चेंडूवर वार घातल्याशिवाय केतन गप्प बसणार नाहीये हे सुद्धा त्यालाच माहिती आहे. त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी खेळवायचा हाच कौस्तुभचा इरादा दिसतोय. आपटला होता पुल करण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिडॉनच्या दिशेमध्ये हा बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर जाऊन चेंडू उचलेल तोपर्यंत मात्र फक्त सिंगल. एकच धाव. काय सुरुवात केली मित्र म्हणून कौस्तुभ म्हात्रेनं. कमाल. अनेक खरं तर या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये अनेक असे चेहरे आपल्याला पाहायला मिळाले ज्यांची नावं रायगडला माहिती नव्हती. आपापल्या गावापुरते किंवा विभागापुरते किंवा तालुक्यापुरती जी नावं मर्यादित होती ती नावं आज संपूर्णपणे रायगड महाराष्ट्रभर झळकतात आणि हे या स्पर्धेचं यश आहे. आणि म्हणूनच तुम्हा मला सर्वांना वेळ लावणारी ही स्पर्धा आहे. इकडे थोडंसं ओव्हर थ्रो झाला होता परंतु तोपर्यंत मात्र दुसरी रन. खरं तर
आउटसाइड एज लागली होती विशाल जितेकरची सुद्धा, परंतु त्या ठिकाणी एक रन नंतर थोडासा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, 2 धाबा, परंतु धाबांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय चंदन 11 संघाच्या सलामीवीरांना. टीमची टोटल 15 10 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत आणि 10 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धाबा. विशाल जितेकर, केतन म्हात्रे दोनही मोठी नावं क्रिकेटच्या जगतामधील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. 15-0, परंतु कौस्तुभ म्हात्रे सर्वांचं लक्ष वेधतोय. ऑफस्टोनच्या बाहेर पुन्हा एकदा फुल लेंथ, यावेळेस मात्र पंच इशारा करत असताना इट्स अनदर व्हाईट बॉल. प्रयत्न चांगला आहे, या प्रयत्नांना त्याला मार्क्स द्यावे लागतील, परंतु इकडे थोडीशी दिशा भरकटली, परंतु बऱ्याच वेळेला गोलंदाज हा प्रयत्न करत असतात. आउटसाइड द ऑफस्टंपचा हा चेंडू, वाईड यॉर्कर बॉल्स, तिथून रन्स घेणं त्या चेंडूवर फार कठीण असतं. एखादा वाईड बॉल गेला त्यांनी फारसा फरक पडत नाहीये, पण तो डॉट बॉलनं फरक मात्र पडतोच. ओ, पुल करण्याचा प्रयत्न थोडासा ऑप्शनच्या बाहेर शफल झाला होता विशाल, कनेक्ट प्रॉपर झाले नाहीये. इकडे एक धाव. नक्की दीपक पाटील सर, ज्या व्यक्तिमत्वांचे इथे आगमन झाले, नियती स्पोर्ट्स को लीग उपरचे सर्व आणि आपण पाहतो या मैदानासाठी जे बिस्लरी वॉटर या स्पर्धेसाठी आपण पाहतो पूर्ण बिस्लरी वॉटर सेवा ज्यांच्या माध्यमातून मिळाली, ते दानशूर व्यक्तिमत्व आज वेळात वेळ काढून वासुशेठ भोईर साहेब यांचे इथे शुभ आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. चांगली बॉलिंग, दर्जेदार काम केलंय मी तर म्हणेन आतापर्यंत. कौस्तुभ म्हात्रेंना ज्या पद्धतीनं गोलंदाजी केलंय, सलामीवीरांना चंदन 11च्या डोकं वर काढू दिलंच नाही आणि म्हणूनच जबरदस्त अफलातून स्पेल निगडे पेन गावच्या खेळाडूचं कौस्तुभ म्हात्रेने या ओव्हरमध्ये जास्त मोठे फटके दिलेच नाहीत. 9 धावा याही ओव्हरमध्ये येताना दिसल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. चंदन 11 18-0. I am happy. थँक्यू डीजे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर. सुमित दोंगडे प्रचंड मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. मग जेव्हा गरज पडली तेव्हा या महान खेळाडूनं हातामध्ये झाडू घेऊन सुद्धा खेळपट्टी साफ केली आणि प्रत्येकानंच आकाश तारेकरला सुद्धा आपण पाहिलं. या महान खेळाडू नेहमीच आदर्श राहिलेत रायगड क्रिकेटसाठी. डाकी आलाय, पहिलाच बॉल आणि वेलकम 6 फॉर चंदन 11. केतनच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. ओव्हरमध्ये खरं तर शुभम डाकीचं हे स्वागत झालं. पहिल्याच बॉलवर षटकार केतन म्हात्रेचा. ओ, यावेळी चेंज ऑफ पेस होता, फ्लिक केला, रिशा सायना बॉलला बळवलं, स्क्वॅरेकला फिल्डर आहे डीप मध्ये, सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. विशाल जितेकरची सुद्धा साथ मिळणं फार गरजेचं आहे. आदर्श स्पोर्ट्स स्वतः आयोजक आहेत आणि आपला संघ सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्याने सुद्धा बिल्ड केलाय. चांगल्या इनिंग्स त्यांच्या सुद्धा पाहायला मिळाल्यात, परंतु इकडे मात्र फायनल गाठायची आहे. घरच्या मैदानावर खेळताना, घरच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना खेळायचा आहे आणि याच दृष्टिकोनातून मात्र मैदानामध्ये पावलं टाकली गेलेत. विशालचा हा फटका ऑन साईडला, मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे आलाय, तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता, फक्त सिंगल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमच्या टोटलमध्ये वाढ होताना दिसेल, परंतु चांगला ताळमेळ. आतापर्यंत 26 धावांची भागीदारी रचले, परंतु चैतन्य पाटीलच्या संघाला खरं तर पराभूत करायचं म्हटलं तर एक मोठी धावसंख्या करावी लागेल. चैतन्य पाटील कमाल खेळ केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल. डाकीचा हा बॉल, यावेळेस मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय, पुन्हा एकदा सिंगल.
हा मघाशी सुद्धा तेच घडलं होतं शुभम डाकीच्या बाबतीमध्ये. पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर तदनंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं होतं. तेच करत असताना शुभम डाकी, त्यामुळे शुभम डाकी कुठेतरी पाहायला गेलं तर पहिला चेंडूवर थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. पहिला चेंडू चांगला पडला तर नक्कीच एक कमी दाबाचं षटक आपल्याला पाहायला मिळू शकतं. इकडे लेग बायचा इशारा पंचांचा आला. एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव नोंदवली जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. विशाल जितेकर 5 बॉलमध्ये 6, केतन मात्रे 11 बॉलमध्ये 18. 3,34,266 सबस्क्रायबर आतापर्यंत 24 लाईव्ह इव्हेंटचे. आणि जरूर सबस्क्राईब करत राहा आमचे लाडके प्रेक्षक. ओ विशालचा हा फटका जास्त उंच गेलाय, लॉंग लेगला बाहेर सुद्धा. वाडे शॉट विशालचा हा विशालतम फटका, बॉल सीमा पार, षटकार. ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी क्रिकेटसाठी काय पण म्हणणारे व्यक्तिमत्व दत्ता शेठ मुंगाजी साहेब आणि त्यांचे सुपुत्र यांचे इथे शुभागमन झाले. नियती स्पोर्ट्स कोहलीचे वासुशेठ बोईरा या स्पर्धेचे पुरस्कर्ते, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि मुकेश नाईक यांचे इथे आगमन, वेलकम, धन्यवाद. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, लाईक बिफोर द विकेट, पायचीत सापडलाय अष्टांच्या मधोमध. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. LBW पहिला धक्का, विशाल जितेकर डिपार्ट्स ऑन 12 नाउ. पहिला धक्का चंदन 11 ला. पहिली सफलता मात्र मिळाले ती सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेण या संघाला. शुभम डाकीनं अखेरीस मात्र यश मिळवून दिले आपल्या टीमला. थोडंसं ऑफस्टॉमच्या बाहेर शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, बरोबर स्टॉमच्या मधोमध पायाला जाऊन चेंडू आदळला. पंचांच्या मनामध्ये कोणतंही दुमत नव्हतं आणि त्याचमुळे 33 वर हा पहिला फलंदाज मोलाचा गमावलाय, तो चंदन 11 महुआ वैशाली या संघानं. इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आशिष मेहरुल कर्णधार आहे या संघाचा. कॅप्टन मैदानामध्ये थोडीशी चर्चा केतन मात्रे बरोबर. दोनही दिग्गज खेळाडू आहेत, ब्रँड आहेत. खरं तर या संघामध्ये अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा आहे आणि म्हणूनच या संघाच्या कामगिरीकडे बऱ्याच जणांचं लक्ष लागलंय. आतापर्यंतचा प्रवास तर त्यांचा सुखकर राहिलाय, परंतु इथून अजून पुढे काय प्रवास असेल. कौस्तुभ पहिलाच बॉल, थोडासा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्ट झाला नाहीये. केतन मात्रेसाठी हा चेंडू पहा, हा चेंडू ऑफस्टॉमच्या बाहेर यॉर्क टाकलेत. खरं तर वाईड यॉर्क केलं सातत्यानं. खरंच कौतुक करावं लागेल. कौस्तुभचं कौतुक यासाठीच केलं जाईल कारण बरोबर लाईन पकडले. कोणताही मोठा फटका माझ्या अगेन्स्ट मात्र मी खेळू देणार नाहीये हे अगोदरच त्यानं ठरवलंय मनाशी आणि म्हणून अचूक टप्प्यावर मात्र केलेली ही नियंत्रित गोलंदाजी कौस्तुभ मात्रेची. केतन मात्रे समोर तयार आहे. कौस्तुभ की केतन, कोणता मात्रे यावेळेस मात्र सरस ठरणार आहे याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. ओ यावेळेस शॉट ऑफ लाईन होता, पुल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय. केतन मात्रेचा तडाखा, बॉल सीमा पार, षटकार. मी थोडं थांबवेल. आयोजकांकडून मॅनेजमेंट कडून सूचना आल्यात. डगआउटच्या समोर, पॅव्हिलियनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांनी मागे व्हा, अन्यथा आमच्या आयोजकांचा ताफा तिथे येईल. पारगाव गावाची कमिटी तिथे पोहोचेल. पारगाव गावाची कमिटी स्पेशली पोहोचेल. कुणी उभे राहू नका. सॉरी फॉर दॅट. वळूया मॅचकडे. धन्यवाद. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा थोडासा फुल लेंथ हाताळण्याचा प्रयत्न मात्र केला होता.
कौस्तुभ आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी सुद्धा झालाय. सिंगल तर मिळाली केतन मात्रेला. पाठीमागचा चेंडू त्या तुलनेनं आपण पाहिला थोडंसं रूम दिला होता, शट ऑफ लाईन केलं होतं आणि जेव्हा तुम्ही गुडलेन स्पॉटवर जरी टाकाल गुड टप्प्याचे चेंडू टाकाल केतन मात्रे नाही सोडणार. हे ठरलेलंच आहे. फक्त मगासपासून वाईट यॉर्कवर थोडासा अडकळत घेताना तो दिसला जरूर आणि तेच करावं लागेल कौस्तुभ मात्रेला सुद्धा. आतापर्यंत टीमची टोटल 40वर 1 अशी धावसंख्या आहे. चंदन 11 महुआ वैशाली या संघाची. परंतु कौस्तुभ मात्रे सारखा खेळाडू मात्र प्रभावित करतोय रायगड प्रीमियर लीग मध्ये. राईट आर्म ओव्हर द स्टंप्सला कॅप्टन आशिष मेहरुलसाठी हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर होता आणि पंचांनी व्हाईट बॉल असण्याचा निर्वाळा दिलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धाव फलकामध्ये. कौस्तुभ मात्रे प्रयत्न तोच आहे त्याचा सर्रासपणे ऑफस्टंपच्या बाहेर पडतो. आज प्रेक्षकांनी जी गर्दी केली ना ही गर्दी जरूर आपण एकदा कॅमेरामध्ये सगळ्यांना दाखवणार आहोत कशा मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक वर्ग या मैदानावर आलेत. ओ समोर खेळण्याचा प्रयत्न मिसक्यूट झालाय. कॅप्टन डीपार्ट ऑन डक नाव. शून्यावर कर्णधार सापडलाय. हा मोठा हादरा चंदन 11 संघाचा. कॅप्टनला खाते उघडू दिलं नाहीये. भोपळाही फोडून देता मैदानाच्या बाहेर. कॅप्टन नाराज आहे. आशिष मेहरुल परतलाय. 41 वर दुसरा धक्का लागलाय चंदन 11 या टीमला. मैदानाच्या आतमध्ये सौरभ ठोकळ दाखल होत असताना चांगला खेळ राहिलाय. चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे सौरभ ठोकळ. चांगली साथ द्यावी लागेल कारण केतन मात्रे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांची चिंता जरूर नसेल चंदन 11ला. परंतु साथ मिळणं फार गरजेचं आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये सौरभ ठोकळला तो मारलेला षटकार आणि त्यानंतर मात्र केलेलं पुनरागमन ते सुद्धा विसरून जमणार नाही. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय. आल्टोची गाडी पंक्चर. इकडे मात्र पहिलाच बॉलवर त्यालाही भोपळा फोडू दिला नाहीये. आल्टो मैदानाच्या बाहेर. आणखीन एक धक्का 41 वर तिसरा हादरा चंदन 11ला. वंडरफुल मॅच हा थरार इथे पाहायला मिळतोय. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा यशाची पोच पावती देणारा पर्व पहिलं. बघा आयोजकांकडून पुन्हा एकदा दीपक पाटील सर एक सूचना आले. रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसलेत ना तर आपण बसा काही हरकत नाही. मात्र बाउंड्री लाईन पासून आपण दूर बसा लांब अंतरावर. मस्तपैकी सुंदर मॅचचा आपण सर्व आनंद घेतात. मात्र लाडक्या प्रेक्षकांना विनंती बाउंड्री लाईनच्या जवळ बसू नका. धन्यवाद. बऱ्याच वेळेला सागर काय होतं सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक सुद्धा वेगानं धावत येतात आणि मग ती धडक तुम्हाला बसू शकते. हो इकडे मात्र हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. फसलीपणे चेंडू जात असताना काय षटक हाताळलंय. 2 फलंदाजांना बाद केले कौस्तुभ मात्रेनं. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर चंदन 11 3 गडी बाद 41 धावा 41 लॉस ऑफ 3 विकेट. डीजेने सुद्धा 4 छान लावले ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. थोडंसं टेन्शन आहे चंदन 11च्या स्क्वॉड मध्ये ज्या
विकेट्स मात्र पाठोपाठ गेलेत ना. आशिष मेहरुल त्याच्या पाठोपाठ अल्टो बाद झालाय आणि या 2 धक्के जे दिलेत कौस्तुभ मात्रेचं सातत्य मी तर म्हणेन कामास आलं. जे सातत्य त्याने ठेवलं होतं आणि त्याचमुळे त्याला विकेट्स प्राप्त झाल्या. तो दबाव वाढवला होता. कौस्तुभ मात्रेची ती दहशत आहे, ती धडकी मात्र भरवली होती त्यानं फलंदाजाच्या मनामध्ये. फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडलं कौस्तुभ मात्रेनं आणि त्याचमुळे मात्र तो यशस्वी राहिलाय. 4 ओव्हर्समध्ये 41 मी तर म्हणेन मॅनेज केले. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेंड टीमनं, कारण चंदन 11 संघ सगळेच दिग्गज खेळाडूंचा भरणा या संघामध्ये आहे. आणि असं असताना आतापर्यंतचा हा प्रवास जो आहे 4 ओव्हरचा तो चैतन्य पाटीलला सुद्धा ॲज अ कॅप्टन म्हणून सुकावणारा असेल. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. थोडीशी रणनीती जरूर आखली जाईल. चैतन्य हेच सांगत असेल की 2 षटकं चांगली टाकूया. ही आमचे सगळे दर्दी प्रेक्षक, मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आहे. गेले 4-5 दिवस सातत्यानं मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसाची पर्वा न बाळगता पाय चिखलामध्ये भरलेत. एव्हाना चिखलामधून आपण जात पण नाही, परंतु चिखलामध्ये मागलो तरी चालेल. मला हा क्रिकेट पाहायचा आहे, रायगड प्रीमियर लीग पाहायची आहे, कारण मोठी स्पर्धा सुरू आहे असं कानावर येताच मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांनी मात्र पारगाव गाठलं. पहिलं पर्व आणि आज मात्र सांगता सुद्धा होणार आहे. आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि या मोठ्या संख्येनं हे प्रेक्षक वर्ग, या प्रेक्षकांच्या जिद्दीला सलाम आहे. मिळेल तिथे जागा मिळेल तिथे बसलेत बिंदासपणे. खाली चिखल आहे, त्या चिखलावर आपण बसलोय याचंही भान त्यांना राहिलेलं नाहीये. सॅल्यूट आहे. कारण घरी आपण साध्या फरशीवर सुद्धा बसत नाही. घरी आपल्याला बसायला सोपेच लागतात, परंतु क्रिकेटसाठी कधी पण काय पण हे खरं आहे आणि हे ट्रूथ आहे आणि ते स्वीकारायला जावं. पहा आमचे प्रेक्षक वर्ग, चला मॅच चालू करायची आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 41 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हर्समध्ये काय घडणार? केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे. महाराष्ट्राचा बायकर मॅन, 6 4 व्हीलर ज्या खेळाडूंना मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये मिळवल्यात तोच केतन मात्रे, सगळ्यांचा लाडका लोकप्रिय खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये आहे. आणि त्याचमुळे 2 ओव्हर्समध्ये मोठ्या धावसंख्येकडे जरूर केतन मात्रे नेण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचमुळे इथून येणाऱ्या दोन्ही गोलंदाजांना ही षटकं टाकणं थोडंसं चॅलेंजिंग असेल. कॅप्टन येतोय चैतन्य पाटील, गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर द स्टंप्सना. पहिलाच बॉल, कॅप्टनचं भव्य स्वागत. पिवळा बॉल भिरकावून दिलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. दुसराही बॉल, यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन मात्रेचा जलवा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला मोहनशेठ लबडे यांच्याकडून जी मालिकावीर बाईक ती ज्या खेळाडूला मिळेल त्याला आणखीन प्राइज मिळणार आहे. ते रुपेश पाटील ISPL कोर कमिटी मेंबर्स यांच्याकडून मालिकावीर खेळाडूला 5,500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा डिक्लेअर केले. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी. म्हणजे कॅश प्राइज 5,500 आणि दीपक पाटील सर बाईक मिळणार आहे. 2 बक्षिसं. लगातार दुसरा षटकार. कॅप्टन चैतन्य पाटीलचं जोरदार स्वागत झालंय. चंदन 11 संघाचं अर्धशतक. 53 धावा कंप्लीट होत असताना आउटसाइड ऑफ स्टंप तोही स्लॅश करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल कॉल. एक अतिरिक्त रन. थोडासा दबाव आहे आता मात्र चैतन्यावर सुद्धा. 3,34,000 सबस्क्रायबरचा टप्पा आतापर्यंत ओलांडला आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता सबस्क्रायबर मीटर. जरूर सबस्क्राईब करा. ज्या पद्धतीने तुम्हाला सामन्याचं प्रक्षेपण दाखवलं जात आहे. याबाईचाही चेंडू इथून मात्र दिशा पाहिली जाते. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. कारण खूप चांगलं कार्य खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये 24 लाईव्ह इव्हेंट्सने केलंय.
3/34/305 संध्याकाळपर्यंत ऍटलीस्ट 5 ते 6,000 म्हणजे 3,40,000 10,000 प्रेक्षक ऑनलाईन स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांनी सुद्धा पटापट सबस्क्राईब केलं तर नक्कीच हा टप्पा ओलांडू शकतो. परंतु इकडे मात्र चैतन्य पाटीलचा जल्लोष पाहायला मिळतंय. नव चैतन्य आता मात्र संचारलंय. सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी पेन टीम साठी निर्णायक विकेट. काही केतन बाद्रे यावेळेस मात्र निराश मानेनं 17 बॉल मध्ये 37 धावांचं योगदान देत मैदानाच्या बाहेर.